उपस्थित होत आहेत. आपण लगेचच बक्षीस वितरणाच्या गोड समारंभाला सुरुवात करणार आहोत. इथे लगेचच आपण मान्यवरांचे सन्मान करणार आहोत. सर्वात प्रथम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचांचं काम केलेलं आहे. अत्यंत सुंदर पंचांचं काम करत अगदी योग्य निर्णय दिले आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या स्पर्धेचे दर्जेदार पंच अर्थातच अनिल माळी सर, महेश जाधव सर आणि अमर साठे सर यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो मी तीनही पंचांना आपण मंचावरती या, सन्मानाचा स्वीकार करा. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज दादा दाभाडे यांची उपस्थिती लाभते. त्याचबरोबर मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार प्रवीणजी शिंदे आपण उपस्थित आहात. दोन्ही अतिथींचं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या, मुख्य अतिथी कक्षामध्ये या. सन्माननीय तुकारामजी आबा काळोखे या अतिथींचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपल्या लाडक्या पंचांचा सन्मान सन्मान्य सुनीलजी विधाटे यांना माजी चेअरमन सीओडी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सन्मान्य सुनीलजी विधाटे यांच्या शुभ हस्ते. अध्यक्ष मनोजजी दाभाडे, प्रवीणजी शिंदे विनंती या आपण मंचावरती या. बक्षीस वितरण सुरू झालेलं आहे. गप्पा नंतर मारू आपण. पंचांसाठी एकदा सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी चांगले निर्णय दिलेत त्यांनी. हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व सभासद या मंचावरती या. सर्वांनी मंचावरती या आणि इथे येऊन सगळी व्यवस्था आपल्याला करायची आहे. यानंतर आपले दुसरे पंच महेश जाधव सरांचा सन्मान. गणेशजी तांबे यांना विनंती आपण हा सन्मान करा. साठे सरांचा सन्मान. अमरजी साठे सरांचा सन्मान. लक्ष्मणजी टिळेकर यांना विनंती आपण पंचांना सन्मानित करा. शिरूर तालुक्यातले पंच आहेत. साठे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचा बॅट बनवण्याचा कारखाना आहे आणि अंपायरिंग देखील करतात. पंचांचं मनापासून स्वागत. यानंतर साऊंड सिस्टीम भैरवनाथ उद्योग समूह. चला, साऊंड सिस्टीम भैरवनाथ उद्योग समूह सगळे युवा उद्योजक आहेत. त्यांचा सन्मान नवनाथजी विधाटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होणार आहे. यानंतर थेट प्रक्षेपण संपूर्ण जगभर ही स्पर्धा प्रसारित करण्यात आली युट्यूबच्या माध्यमातून. cricklife.in या संस्थेचे टेक्निशियन ऑपरेटर अमित भुजबळ सरांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करा. आणि आता सन्मान्य राकेशजी टिळेकर यांना विनंती आहे की आपण अमित भुजबळ सरांना सन्मानित करा. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करणारे अमित भुजबळ आणि अल्सो ऑफिशियल पार्टनर, ब्रॉडकास्टिंग पार्टनर cricklife.in त्यांचं मनापासून धन्यवाद. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून देहू गाव चॅम्पियन, देहू नगर चॅम्पियन, मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे ते सन्माननीय विवेक भाऊ काळोखे यांचं आगमन झालेलं आहे. विवेक भाऊंचं मी मनापासून स्वागत करतो. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. स्कोरर विजय साबळे यांचा सन्मान संपन्न होतोय. विजय साबळे यांना विनंती आपण या स्पर्धेचं संपूर्णपणे गुणांकन विजय साबळे यांच्या माध्यमातून आणि म्हणून त्यांचा सन्मान इथे आपण लगेच करतोय. गणेशजी नवले
मनीषजी नवले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. मनीषजी नवले यांना विनंती आपण यानंतर समालोचक गेले 5 दिवस ज्यांचं मोठं योगदान राहिलं, उत्तम सावंत सरांचा सन्मान या मंचावरती संपन्न होणार आहे. मी कौस्तुभ भाऊ टिळेकर यांना विनंती करतो उत्तम सावंत सरांना सन्मानित करा. ज्यांच्या माध्यमातून दोन्ही मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, दानशूर दाते आणि महापौर राहुलदादा जाधव बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष शीतलदादा टिळेकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. शीतलदादांना विनंती आपण या. मी अमोलजी राऊत यांना विनंती करतो आपण शीतलदादांना सन्मानित करा. सन्मान्य शीतलदादा टिळेकर यांना विनंती आपण पुढे या आणि सन्मानाचा स्वीकार करा. ज्या मान्यवर अतिथींकडून या स्पर्धेला मोठी मदत प्राप्त झालेली आहे, विशेष करून आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी 2 स्पोर्ट्स सायकल आपल्याला दिलेल्या आहेत ते सन्मान्य शीतलजी टिळेकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यानंतर महत्वाचा भाग असतो आणि मोठा खर्च असतो स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये, तो म्हणजे थेट प्रक्षेपण. आणि ही जबाबदारी MES एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सन्मान्य राजेशजी प्रभाकर टिळेकर यांनी आपल्याला मोठं योगदान दिलं. त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी गणेश भाऊ विधाटे यांना विनंती करतो आपण सन्माननीय राजेशजींचा सन्मान करा. मान्यवर अतिथींना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जे योगदान, जे सहकार्य आपण सातत्यानं हनुमान क्रीडा मंडळाच्या प्रत्येक उपक्रमासाठी करत असतात, या युवा खेळाडूंच्या पाठीमागे सातत्यानं भक्कमपणे उभे राहत असतात आणि म्हणूनच असे मोठे कार्यक्रम अगदी सहजपणे संपन्न होतात. आपलं मनापासून अभिनंदन. गुरुदत्त जनरेटर्सचे मालक कुमारजी पचपीट आणि अक्षयजी राक्षे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान संपन्न होतोय. लवकर या. गुरुदत्त जनरेटर्सचे सन्माननीय कुमारजी पचपीट आणि अक्षयजी राक्षे सन्मान करण्यासाठी मी सुमित नाईक आणि बंटी फुलपगार यांना विनंती करतो आपण या. सुमित नाईक आणि बंटी फुलपगार यांच्या शुभ हस्ते मान्यवर अतिथींना सन्मानित करण्यात येते. दोन्ही अतिथींचं मनापासून स्वागत. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं, युवा उद्योजक श्रीकांत भाऊ ज्ञानेश्वर जंबूकर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. मी संदीप भाऊ परंडवाल तथा पप्पू शेठ परंडवाल यांना विनंती करतो आपण सन्माननीय श्रीकांत भाऊ ज्ञानेश्वर जंबूकर यांना सन्मानित करा. मोठं योगदान या स्पर्धेमध्ये जंबूकर साहेबांचं आपल्याला प्राप्त झालंय. त्याचबरोबर 3रं पारितोषिक त्यांनी संयुक्तरित्या आपल्याला दिले. सन्मान्य राकेशजी हरिश्चंद्र टिळेकर यांचा सन्मान संपन्न होतोय. मी पुन्हा एकदा संदीप भाऊ परंडवाल यांना विनंती करतो आपण राकेशजी टिळेकर यांना सन्मानित करा.
युवा उद्योजक आणि हनुमान क्रीडा मंडळाचे सभासद आहेत राकेशजी. तिसऱ्या पारितोषिकासाठी त्यांनी आपल्याला मदत केली, मनापासून धन्यवाद. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय प्रदीप भाऊ मनोहर परंडवाल, स्वीकृत नगरसेवक, नगरपंचायत श्री क्षेत्र देहुगाव. विनंती करतो आपण सन्मानासाठी या. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, आपली मदत मोठी आहे. त्याचबरोबर देहू मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. युवा उद्योजक विवेक दादा वसंतराव काळोखे यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी विनंती करतो सन्मान्य संजयराव लक्ष्मणराव टिळेकर यांना आपण पाहुण्यांना सन्मानित करा. विवेकजी टिळेकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आपल्या योगदानासाठी नेहमीच हनुमान क्रीडा मंडळ आपला आभारी राहील. इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स साठी एक बक्षीस होतं, अर्थात मैदानाचा राजा चांदीची गदा. या वर्षीचं सर्वाधिक खास आकर्षण हे बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं. युवा उद्योजक अमितजी संजयराव घेणंद यांचा सन्मान संपन्न होतोय. अमितजी घेणंद इथे असतील, नसतील तर त्यांचे प्रतिनिधी या सन्मानाचा स्वीकार करा. बॉल आणि स्टंप ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले युवा उद्योजक विकास भाऊ विलास बोडके यांचा सन्मान संपन्न होतोय. मी विकासजी बोडके यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. त्यांच्या वतीनं दिनेशजी बोडके हा पुरस्काराचा स्वीकार करतील. अमितजी गोरे यांच्या शुभ हस्ते बक्षीस हा सत्कार आपण करतोय. या ठिकाणी फायनल मॅच मध्ये ज्या संघाचा चांगला परफॉर्मन्स राहिला, मात्र उपविजेते पदावरती जो संघ आपण बघितला दिनेश दादा बोडके महेंद्र दादा झेंडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघ मालक युवा उद्योजक दिनेश दादा बोडके यांचा सन्मान, युवा उद्योजक महेंद्र दादा झेंडे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी नगरसेवक सन्माननीय आदित्य भाऊ टिळेकर यांना विनंती करतो आपल्या दोन्ही लाडक्या संघ मालकांना आपण सन्मानित करा. संघ मालकांचे सन्मान आपण संपन्न करतोय. यानंतर महत्वाचा सन्मान वेब मीडिया ब्रॉडबँड अँड इंटरनेट सर्व्हिस यश घोडेकर यांचा सन्मान संपन्न होतोय. असतील तर विनंती करतो आपण पटकन या. यश घोडेकर ज्यांच्या माध्यमातून ब्रॉडबँडची सर्व्हिस आपल्याला प्राप्त झाली, जेणेकरून आपण ही स्पर्धा इंटरनेटवरती अपलोड करू शकलो. जाहिरात सौजन्य सन्मान्य सचिनजी रामदास घारे सिल्वर हब मेन्सवेअर सन्मान होतोय. प्रतिनिधी असतील तर त्यांनी या. सचिनजी घारे नसेल तर त्यांचा सन्मान आम्ही त्यांच्या घरी पोच करू. ग्राफिक्स डिझाईन कुमार अथर्वजी आनंद गोरे जय गणेश ग्राफिक्स यांचा सन्मान होतोय, इथे उपस्थित आहेत. विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आणि सन्मान करण्यासाठी वेदांतजी टिळेकर यांना विनंती आपण यापुढे. ज्यांचं सहकार्य आहे अशा सर्व मान्यवर अतिथींचा सन्मान करण्याचा प्रयत्न आपण करतोय. नजर चुकीने कोणाचे सन्मान राहिले असू शकतात तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मीडिया पार्टनर अक्षयजी बाजीराव तरस प्रथमेश ग्राफिक्स यांचा सन्मान होतोय. अक्षयजी बाजीराव तरस यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. त्याचबरोबर विशेष सहकार्य सन्माननीय राहुलजी सदाशिव बालघरे माजी उपाध्यक्ष देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड राहुलजी बालघरे यांचा सन्मान होतोय. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून मयूरजी बालघरे यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर या. मयूरजी बालघरे यांना विनंती आहे, किंवा सचिन पानसरे राहुलजी बालघरे यांच्या वतीने आपण सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय लक्ष्मणरावजी टिळेकर
यांच्या शुभ हस्ते राहुलजी बालघरे यांचा सन्मान इथे आपण करतोय। त्याबरोबरच उपस्थित सन्माननीय राजू शेठ माळी युवा उद्योजक यांचा सन्मान होतोय। विनंती करतो सन्मान स्वीकारण्यासाठी या। त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी म्हणून विनोदजी परंडवाल हा सन्मान स्वीकारतील। विनोदजी परंडवाल यांना विनंती आपण मंचावरती या सन्मानाचा स्वीकार करा। मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजजी दाभाडे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय। मनोज भाऊंना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या। त्याचबरोबर खजिनदार प्रवीणजी शिंदे यांचाही सन्मान संपन्न होणार आहे। मी गणेश भाऊ विधाटे यांना विनंती करतो या दोन्ही मान्यवरांना सन्मानित करा। प्रवीणजी शिंदे आणि मनोज भाऊ दाभाडे सर्वात जबरदस्त कुठलं असोसिएशन पुण्यामध्ये काम करत असेल तर ते मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यामुळेच या तालुक्यामध्ये क्रिकेटला शिस्त येते आणि क्रिकेट खूप वेगाने पुढे जाते। पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांचा सन्मान। मी सांगवीच्या टीम मधील कोणीतरी प्रतिनिधींनी या आणि कैलास भाऊ लांडगे यांच्या वतीने सन्मानाचा स्वीकार करा। ज्यांचं मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेलं आहे अशा व्यक्तींना इथे सन्मानित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कोणाचाही सन्मान राहणार नाही याची काळजी तर आम्ही घेतोय, परंतु नजर चुकीने जर सत्कार राहून जात असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। आणि कैलास भाऊ लांडगे यांचा सन्मान मंचावरती मी नगरसेवक आदित्य भाऊ टिळेकर यांना विनंती करतो आपण हा सन्मान करा। या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्ताने एक विशेष सन्मान करतोय। स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2023 पाचवं पर्व संपन्न होते आणि पाचही पर्वांमध्ये ज्यांचं आपण सुंदर समालोचन ऐकलेलं आहे आणि पाचही पर्वाचे खरं तर जे साक्षीदार राहिलेले आहेत सन्माननीय नरेशजी डोमे सरांना आपण इथे सन्मानित करतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष संदीपभाऊ परंडवाल आणि गणेशभाऊ विधाटे या दोघांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय नरेशजी डोमे सरांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। नरेशजी डोमे सरांचा सन्मान केला जातोय। पाचही पर्वाचे साक्षीदार आहेत हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। फोटोग्राफर शेखरभाऊ ढोबळे यांचा सन्मान केला आणि हितेश नाडार या दोन्ही मित्रांना विनंती आपण या ज्यांनी 5 दिवस या स्पर्धेचं अतिशय सुंदर फोटो सेशन केलं त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय नितीन उर्फ बंटीभाऊ फुलपगर आणि नवनाथभाऊ विधाटे या दोनही हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या सदस्यांच्या शुभ हस्ते शेखरजी ढोबळे आणि हितेशजी नाडार या दोनही मित्रांचा सन्मान इथे मात्र केला जातोय। ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भोजन व्यवस्था प्राप्त झाली। खरं तर प्रेक्षकांना खेळाडूंना 5 दिवस भोजन घेण्याची व्यवस्था इथे होती आणि भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली ॲडव्होकेट प्रसादजी जगताप यांचा सन्मान मंचावरती आपण करतोय। मी ॲडव्होकेट प्रसादजी जगताप यांच्या बरोबर त्यांचे प्रतिनिधी कोणी असतील तर त्यांनी या सत्काराचा स्वीकार करा। मोठं योगदान आहे भोजन व्यवस्था। या ठिकाणी आम्ही बघतोय सगळे खेळाडू इकडे तिकडे गप्पांमध्ये दंग आहेत। खरं तर तुमच्यासाठी या मान्यवरांनी मोठे बक्षिस दिलीत, मोठे त्याग केलेला आहे, वस्तुरूपाने बक्षिस दिलेली आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे। आणि अशा लोकांचा गौरव होत असताना आपण जर गप्पा मारत असू तर त्याला काही अर्थ नाही। बघा आपल्या मनाला पटतंय का? मामुर्डी फायटर्स, नॉटी बॉय चिंचोली, त्याचबरोबर अमित दादा पसरणीकर सांगवी, आलमबाई पठाण वारजे, सर्व संघ आहेत। आपण जरा पुढे या थोडा वेळ। नॉटी बॉय चिंचोली,
सगळे सगळे खेळाडू जरा पुढे या. मान्यवरांचे सत्कार सन्मान होत असताना आपण जर 2 टाळ्या वाजवल्या तर काय आपली झीज होणार नाही फारशी. पण ज्या पद्धतीने हे सगळे मान्यवर या स्पर्धांना मदत करत असतात, आपल्यासाठी योगदान देत असतात, तर त्यांचा सन्मान होत असताना आपण देखील उचित सहयोग देणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती सगळ्या खेळाडूंना, आपण पुढे या. मला माहिती आहे की सत्कार म्हटलं बक्षीस वितरण लांब चालतं, पण विचार करा 4-4 दिवस आयोजक इथे येत असतात, मेहनत घेत असतात, त्यामुळे 1 तास बक्षीस वितरणासाठी थोडासा पेशन्स खेळाडूंनी ठेवा. लगेच जाऊया आपण पुढच्या कार्यक्रमाकडे. सत्कार समारंभ बोला. खुल्या गटातील बक्षिसांना लगेच आम्ही प्रारंभ करणार आहोत आणि खुल्या गटातील वैयक्तिक बक्षिसांचं वितरण या ठिकाणी सर्वप्रथम होणार आहे. आणि पहिलं बक्षीस या ठिकाणी येत आहे उत्कृष्ट गोलंदाज. हे बक्षीस कोणाकडून आलेले आपल्याला? खुल्या गटातील बक्षीस कोणाकडून आले? या सगळ्या ट्रॉफीज आपल्याला हनुमान क्रीडा मंडळ देहू माळवाडी यांच्या वतीने प्राप्त झालेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेस? चेतन बाठे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. हे बक्षीस वितरित करण्यासाठी मी विनंती करतो उपस्थित मान्यवर सन्माननीय सागरदादा काळोखे, विनंती करतो आपण या. सागरदादा काळोखे यांच्या शुभ हस्ते चेतन बाठे यांना आपण उत्कृष्ट गोलंदाज टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर पुढचं बक्षीस आहे उत्कृष्ट फलंदाज. हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय पुढे सन्मान्य सुनीलजी तुकाराम विधाटे आणि प्रतीकजी जगताप या 2 मान्यवरांना आपण या आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्या. बोला उत्कृष्ट फलंदाज. इथे विच मॅन? आवाज आला पाहिजे. मावळ तालुक्याचा पंकज जाधव, अमोल जाधव. टाळ्यांचा ह्या टाळ्या अमोलचं वरचं प्रेम आहे. उत्स्फूर्तपणे अमोल जाधव यांच्यासाठी टाळ्या येत आहेत. त्यांचा खेळ देखील तितकाच सदाबहार राहिलाय. उत्कृष्ट फलंदाज अमोल जाधव. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आणि विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. खुल्या गटातील 4th क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी प्रदान करतोय आणि हे पारितोषिक होतं रोख रक्कम 25,000 रुपये आणि ट्रॉफी. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपल्याला सन्मान्य प्रदीप दादा परंडवाल यांच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक त्रिक्षेत्र देहूगाव नगरपंचायत यांच्याकडून हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं आणि एक ट्रॉफी. मी हे बक्षीस प्रदान करण्यासाठी सन्मान्य राजेशजी प्रभाकर टिळेकर, सन्मान्य विवेक भाऊ काळोखे, सन्मान्य दिलीप तात्या जगताप या मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाचं बक्षिसाचं वितरण करायचंय. सन्मान्य संदीप भाऊ टिळेकर आपण या आणि हे बक्षिसाचं वितरण करा. 4th prize goes to मामुर्डी फायटर्स मामुर्डी. अमोल याबरोबरच
सागर राऊत आणि त्यांची दमदार टीम इथे दाखल होते. मामुर्डी फायटर्स गेले अनेक वर्ष सातत्यानं मावळ तालुक्यामध्ये या संघाने आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. या स्पर्धेमध्ये देखील आज मोठ्या तयारीने हा संघ दाखल झालेला होता. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. क्वालिफाईंग राऊंड त्याने जिंकले. सेमीफायनल मध्ये मात्र त्यांचा प्रवास खंडित झाला आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान होत आहेत मामुर्डी फायटर्स. मामुर्डी अभिनंदन टीम मामुर्डी, मान्यवरांचे आभार. यानंतर क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. रोख रक्कम 25,000 सन्माननीय श्रीकांत भाऊ ज्ञानेश्वर जंबूकर, युवा उद्योजक राकेशजी हरिश्चंद्र टिळेकर, युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झालेलं होतं. आणि ट्रॉफीज या हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय, ज्यांचं बक्षीस होतं सन्मान्य श्रीकांत भाऊ जंबूकर, सन्मान्य राकेशजी टिळेकर, सागर भाऊ भसे, या सर्व अतिथींना आपण पुढे या. युवा उद्योजक सागर भाऊ भसे, त्याचबरोबर श्रीकांत भाऊ जंबूकर, राकेशजी टिळेकर, ज्यांच्या माध्यमातून हे बक्षीस आणि काय ना शीतल दादा टिळेकर यांना विनंती करतो, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करण्यासाठी आपण मंचावरती या. थर्ड प्राइज गोज टू. यानंतर आपण पुन्हा एकदा दुसरा क्रमांक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण प्रदान करणार आहोत. आणि हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं होतं रुपये 51,000. सन्माननीय आदित्यजी चिंतामण टिळेकर, प्रथम नगरसेवक देहू नगर पंचायत, संदीप भाऊ गोरक्षनाथ टिळेकर, युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला 51,000 रुपयाचं बक्षीस. तर हा जळाळता स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक माळीनगर. हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रथम नगरसेवक सन्मान्य आदित्यजी टिळेकर, युवा उद्योजक संदीप भाऊ टिळेकर, त्यांच्या समवेत तुकारामजी आबा काळोखे, विवेक भाऊ काळोखे, या सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. स्पर्धेतले रनर अप या सोहळ्याच्या निमित्तानं देहूगाव नगर पंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा सौभाग्यवती पूजाताई अमोलराव दिवटे यांचं आगमन होतंय. नगराध्यक्ष साहेबांचं आम्ही या मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. तर दुसरा क्रमांक विनर्स नॉटी बॉयज चिंचोली. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया नॉटी बॉयज चिंचोली संघाचं. खर तर हा संघ दोन्ही चॅम्पियन खेळला. देवगाव चॅम्पियन्स मध्ये देखील फायनल मध्ये खेळले, तर ओपन फायनल मध्ये देखील अमोल जाधव, दिनेश दादा बोडके आणि त्यांची तगडी फौज. आम्ही विजय बालघरेंना या सामन्यामध्ये बघितलं मी बऱ्याच दिवसानंतर. मला वाटलं होतं फलंदाजीला येतील ते. मयूरजी बालघरे आणि अजून नवीन खेळाडू या संघामध्ये दाखल होत आहेत. जबरदस्त टीम वर्क. सेमी फायनल आरामात खिशात टाकून फायनल मध्ये त्यांनी आलमभाई पठाण वॉरियर्स बरोबर 2 हात केले, चांगली लढत दिली आणि दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान होत आहेत नॉटी बॉयज चिंचोली. अभिनंदन नॉटी बॉयज. मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आत्ताच आपल्या समारंभासाठी उपस्थित होत आहेत देहू गावच्या नगरपंचायतच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौभाग्यवती पूजाताई अमोलजी दिवटे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी विनंती करतो सन्माननीय योगेश भाऊ परंडवाल, सन्माननीय योगेश भाऊ काळोखे, सन्माननीय प्रवीणजी काळोखे, आपण सर्वांना विनंती आहे आपण पूजाताईंना सन्मानित करा. तर या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक म्हणतो मी
आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पप्पू परंडवाल आणि गणेश भाऊ विधाटे यांच्या शुभ हस्ते आदरणीय ताईंना सन्मानित करण्यात येते. ताईंची टीम देखील आपण या स्पर्धेमध्ये बघितली, मात्र उपांत्यपूर्व फेरीमध्ये या संघाचा प्रवास थांबलेला. या ठिकाणी एक महत्वाचं बक्षीस देहू नगर पंचायत चॅम्पियन मध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस या ठिकाणी आपण देतोय. आणि विनर्स दिनेश चव्हाण, देहू चॅम्पियन्स मॅन ऑफ द मॅच दिनेश चव्हाण मंचावरती या. हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो दिनेश दादा बोडके यांना, महेंद्र दादा झेंडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करा. मॅन ऑफ द मॅच भरपूर बक्षीस होती. एक टी शर्ट आहे दिनेश चव्हाण यांना, तो बक्षीस आपण देतोय. त्याचबरोबर एक सुंदरशी बॉटल, ज्या बॉटल वरती पाण्याचं टेम्परेचर सुद्धा लक्षात येतं, आपण थंड पाणी पितोय की गरम पाणी पितोय, असं सुंदर बॉटल या ठिकाणी प्राप्त होणार आहे. बरोबरीने कॉफी मग. खर तर बऱ्यापैकी हे सगळे मग शोकेस मध्येच दिसतात तुम्हाला, मला वाटत नाही उपयोगात कुणी आणले असतील, इतके जपून ठेवलेले आहेत कारण एवढी छान कलाकृती आहे आणि सुंदरशी ट्रॉफी. अभिनंदन दिनेश चव्हाण, मान्यवरांचे आभार. यानंतर ओपन खुल्या गटातील फायनल मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस तिथे प्रदान होणार आहे. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतोय, सांगा नाव. मनोज भाऊ दाभाडे, प्रवीणजी शिंदे, गणेशजी दिनकरराव टिळेकर या अतिथींना विनंती करतो आपण पुढे या. फायनल मॅन ऑफ द मॅच विच मॅन? चेतन भाटे, 2 विकेट घेणारा खेळाडू, महत्वाची कामगिरी चेतन भाटे, मॅन ऑफ द मॅच फायनल. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक. सुंदर असा टी शर्ट या ठिकाणी हे बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर कॉफी मग, त्याचबरोबर वॉटर बॉटल आणि बरोबरीने सुंदर ट्रॉफी. 4 बक्षीस आहेत आणि ही बक्षीस सगळी घेऊन जाण्यासाठी एक सुंदरशी बॅग सुद्धा, एकूण 5 बक्षीस मिळणार आहेत. खेळाडूंना बक्षीस घेऊन जायला त्रास होऊ नये म्हणून आयोजकांनी ती व्यवस्था केलेली आहे. अगदी स्पेशल बॅग डिझाईन करून घेतलेले आहेत. एवढं सुंदर नियोजन आहे, अगदी सूक्ष्म असं नियोजन आपण स्पर्धेच्या माध्यमातून बघितलंय. बक्षीस देहूगाव चॅम्पियन्स आणि फायनल मॅन ऑफ द सिरीज अशी बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यापूर्वी ही स्पर्धा खरं तर यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे आणि हनुमान क्रीडा मंडळाच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभे असतात, हे मैदान जसं खरं तर खेळाडूंसाठी उभं करून देत असताना परिसरातील पंचक्रोशीतील खेळाडूंना एक चांगली सुविधा ज्यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आपले नगरपंचायतचे गटनेते प्रथम नगरसेवक सन्माननीय योगेश भाऊ परंडवाल यांना मी विनंती करतो, आपण खेळाडूंना शुभेच्छा द्या. जगद्गुरु तुकोबरा यांच्या पुण्यभूमीमध्ये हनुमान क्रीडा संघ आयोजित स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2023 पर्व 5वे. खऱ्या अर्थाने आज मी खरं दुपारनंतर इथं आलो आणि पाहिलं तर मला इंटरनॅशनलचा फील आला इथं. आणि जे माझे दोघं बंधू आहेत गणेश आणि संदीप, या दोघांनी खरं तर चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या मागं हनुमान संघामधील सर्व माझे सहकारी इथं रात्रंदिवस कष्ट करून या पर्वाचं नियोजन केलं. त्यामध्ये सर्वच प्रकारचं
आता सरांनी सांगितलं की खेळाडूंना त्यांचे बक्षीस नेण्यासाठी पण बॅग कशा पद्धतीने पाहिजे हे पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला. खऱ्या अर्थाने ज्या इतक्या बारीक पद्धतीने जर नियोजन केलं जातं तर ते मला वाटतं लांबपर्यंत त्याचं नियोजनाचं हे पाऊल उमटत राहतं. आणि खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेने आज मी पाहिलं की नुसतेच आपल्या पंचक्रोशीतील नाही तर बाहेरचे खेळाडू खेळत असताना नवीन तरुण इथं निर्माण होत आहेत. मी 2-3 मुलांची इथं सरांनी नावं घेतली, बॉलर होते. तसेच माझे ग्राउंडमनचे जे रमेश आहेत त्यांचा मुलगा चंदन, त्यांनी पण उत्कृष्ट अशी बॉलिंग केली. एका ओव्हरला 18 पाहिजे नव्हते. तर नक्कीच मी सांगतो आपल्या ह्या पंचक्रोशीतून इंटरनॅशनल टीम मध्ये आपले खेळाडू खेळतील आणि चांगल्या पद्धतीचं असं आयोजन आपण केलं त्याबद्दल मी सर्व हनुमान क्रीडा संघाला शुभेच्छा देतो. अशा स्पर्धा आपण घडवत राहा, खेळवत राहा आणि खेळाडू तयार करत राहा. आणि इथं सामील झालेल्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला शुभेच्छा देतो. कारण हार जीत ही चालत राहते. हार जीत आणि कुणी हारलं कुणी जितलं तर ह्याच्यामध्ये काय दुःख आणि सुख हे करण्याची गरज नाही. हा खेळ आहे. कारण खेळामध्ये प्रत्येक वेळेस अपडाऊन चालू असतात. तर आपण प्रत्येक ह्याला आपल्या उमेदीने उभं राहिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने पुढचा येणारा दिवस चांगल्या पद्धतीने खेळलं पाहिजे. अशा प्रत्येकाला शुभेच्छा देतो. जे जिंकले त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना तसेच माझ्या हनुमान क्रीडा संघातील सर्व आयोजकांना आभार मानतो. तसेच आपल्या देवगावच्या नगराध्यक्ष इथं उपस्थित राहिल्या. तर त्यानंतर माझे सहकारी नगरसेवक योगेश भाऊ असेल, प्रवीण दादा असेल, मयूर असेल, हे सर्वजण उपस्थित राहिले. तसेच या स्पर्धेला सहकार्य करणारे राजाभाऊ टिळेकर असतील, आपले हे संदीप भाऊ असतील, त्यानंतर विवेक भाऊ काळोखे असतील, प्रकाश भाऊ काळोखे असतील, शीतल दादा असेल, सागर दादा असेल, प्रकाश भाऊ हगवणे असतील. शक्यतो आता माझं काय झालंय माहिती का, अल्पसंख्याकमध्ये परंडॉल मळतात. काळोख्यांमध्ये मी कंटिन्यू असल्यामुळे काळोखे काळोखे आणि प्रकाश भाऊला पण अल्पसंख्यांमधनं काळोख्यांमध्ये आणला. नाव प्रकाश काळोखे झालं. मी दिलगिरी व्यक्त करतो भाऊंची. भाऊ चांगल्या पद्धतीचे क्रिकेटपटू आहेत आणि लेदरवरती खेळतात असं मला बोलावं लागेल, सांगावं लागेल. चांगल्या पद्धतीने खेळतात. जरा चूक झाली ती सुधारावं लागेल. आणि मी समक्ष परत एकदा माफी मागतो भाऊ. आणि सर्वांचे मी स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद भाऊ. निश्चित या मैदानावरती खेळलेला खेळाडू आज महाराष्ट्राच्या अंडर 23 रणजी संघात खेळतोय, निहाल तुसामड. आणि निश्चित त्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. आपल्या परिसरातील खेळाडू आज राष्ट्रीय स्तरावरती चमक दाखवतायत आणि ती खरं तर आपण दिलेल्या क्रिकेटसाठी योगदानाची पोचपावती आहे. तर यानंतर देहूगाव चॅम्पियन्स उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस, उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस आपण देतोय. आणि या देहूगाव चॅम्पियन्स मध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज, उगवता सितारा, इमर्जिंग स्टार ऑफ देहूगाव, कुंदन. चंदन का कुंदन? कुंदन ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. विशेष म्हणजे योगेश भाऊ परंडवाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश आहे आणि ही ट्रॉफी आहे. मी योगेश भाऊंनाच विनंती करतो, आपल्याच शुभ असते, आपण या उगवत्या गुणी तुझा गौरव करा. अभिनंदन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करू या युवा खेळाडूचं. यानंतर उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत देहूगाव चॅम्पियन्स. आणि उत्कृष्ट फलंदाज आज दिवसभरामध्ये 52 धावा फटकावणारा खेळाडू रोहित काळोखे. उत्कृष्ट फलंदाज, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. रोहित काळोखे मंचावरती या. रोहित नसेल तर सौरभ या. मी प्रकाश भाऊ हगवणे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करा. उत्कृष्ट फलंदाज देहू नगर चॅम्पियन. आता गाव राहिलं नाही, देहू नगर झालेला आहे. यानंतर मॅन ऑफ दिस, दुसरा क्रमांक देहूगाव चॅम्पियन्स मध्ये उपविजेता. या संघाला खर तर कुठलंच बक्षीस नव्हतं, मात्र तरी देखील 8 संघ मोठ्या हिरिरीने सहभागी झाले, चांगला खेळ केला. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही विनंती करतोय. खर तर आता प्रमुख बक्षीस राहिलेले आहेत.
मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी पुढे या. नगराध्यक्षताई यांना विनंती आहे की आपण या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी पुढे या. पूजाताई दिवटे यांच्या शुभ हस्ते विजेते आहेत दिनेश दादा बोडके, महेंद्र दादा झेंडे स्पोर्ट्स फाउंडेशन, हनुमान क्रीडा संघ बोडकेवाडी, उपविजेते क्रमांकाचे मानकरी. चला रनर अप राहुलजी कोळपे आणि सगळे टीम मालक आहेत की इथे बसलेले टीम. चला पटकन बोडके नगर. सगळा संघ या, अमोलजी जाधव, मयूर वगैरे ही सगळी टीम ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेमध्ये खेळला. देऊगाव चॅम्पियन्स फायनल मध्ये रनर अप ठरलेले आहेत या वर्षीचे. दिनेश दादा बोडके, महेंद्र दादा झेंडे फाउंडेशन. देऊळ नगर पंचायतच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती पूजाताईंच्या शुभ हस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात येते. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि यानंतर देहूगाव यानंतर खुल्या गटातील मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस आपण पहिलं देणार आहोत. सायकल आहे आणि त्याबरोबर एक सुंदर अशी ट्रॉफी. जी सायकल आपल्याला प्राप्त झालेली आहे सन्माननीय शीतल दादा टिळेकर यांच्या वतीनं मी त्यांनाच विनंती करतो बक्षीस देण्यासाठी या. उपाध्यक्ष महापौर राहुल दादा जाधव बैलगाडा संघटना शीतल दादा टिळेकर आणि त्याचबरोबर प्रमुख अतिथी या ठिकाणी मी विनंती करतो प्रवीण दादांना, त्याचबरोबर तुकारामजी आबा काळोखे यांना. आपण या पुढे आणि मॅन ऑफ द सिरीज खुला गट बोला कोण असेल या सायकलचा मानकरी. आम्ही आशा करतो ही सायकल घरी जाईल. यस, शिंदे सरकार, महेश शिंदे. मॅन ऑफ द सिरीज महेश शिंदे. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट मध्ये झळकलेला हा सितारा महेश शिंदे या स्पर्धेचा मानकरी. अभिनंदन महेश. जबरदस्त खेळ, एक छानशी सायकल. बस 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 बस. आणि सायकल वरती बसल्यानंतरच आपण महेशला काही प्रश्न विचारू. महेश, मॅन ऑफ द सिरीज. निश्चित महेश, कशी कामगिरी होती आणि या मैदानावरती किती मजा आली खेळताना? हे ग्राउंड आमच्यासाठी ॲक्च्युली लकी आहे, कारण की 2 वर्षापूर्वी आम्ही खेळलो होतो आणि ओपन गटातून हाफ मारल्यानंतर सेमीला लोकल टीम बरोबर हारलो होतो. ते जरा थोडं दुःख होतं आणि त्यावेळेसही आम्ही चांगले खेळलो होतो. आणि ह्या वर्षी ह्याच ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव भेटला आणि ह्या ग्राउंडचा लकी आहे आमच्यासाठी ॲक्च्युली हे ग्राउंड, कारण की दोन वेळा खेळलो आणि 2 वेळेस प्राईजमध्ये आलो. खूप चांगलं नियोजन आयोजन आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त लक्ष दिलेलं आहे भाऊंनी आणि चांगलं नियोजन आहे. निश्चित शुभेच्छा असतील. जी जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये आपण बघितला. आणि 2 वर्षापूर्वी निश्चित संदीपजी परंडवाल, गणेशजी विधाटे यांच्या मालकीचा संघ त्यांनीच या संघाला इथे आणलं होतं आणि आज विजेते पद महेश शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळवलेलं आहे. तर यानंतर मॅन ऑफ द सिरीज देहूगाव. मॅन ऑफ द सिरीज देहूगाव ही सायकल आपल्याला शीतलजी टिळेकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. आणि LED टीव्ही विवेक भाऊ काळोखे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. घ्या सायकल आणि टीव्ही वरती घ्या. मॅन ऑफ द सिरीज देहू नगर चॅम्पियन
टीव्ही परत सायकल, डबल प्राइज आहे, डबल धमाका आहे, सोने पे सुहागा आहे. मी विवेक भाऊ काळोखे आणि शीतलजी टिळेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपली बक्षीस आहेत आपल्या शुभ हस्ते द्या. एनी गेस? मॅन ऑफ द सिरीज, देऊ नगर चॅम्पियन. विच मॅन? पॉवर ऑफ पवार, गणेश पवार. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू गणेश पवारचं. तर LED टीव्ही विवेक भाऊंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे, गणेश पवारनं ती पटकावलेली आहे. शीतलजींच्या माध्यमातून सायकल, ती देखील गणेश पवार. आणि हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ट्रॉफी, पुन्हा गणेश पवार. आज बक्षीसच बक्षीस आहेत. गणेश पवार यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. भरपूर बक्षीस आहेत, मला वाटते घेऊन जायला अजून बाकी. बंधूंना बोलून घ्या की. जरूर ही बक्षिस जातील, व्यवस्थित जातील, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही इकडे या. गणेशजी, कसं वाटते आज ही सगळी बक्षिस घरी घेऊन जाताना? खूप मस्त वाटतंय. मला सांगा, घरी स्वागत कसं होईल? आता घरी गेल्यावर कळेल. कधी क्रिकेट खेळण्यासाठी घरच्यांनी किती सपोर्ट केला किंवा त्यांची प्रतिक्रिया काय होती? आज बक्षीस आल्यानंतर तुमचा आनंद कसा मांडणार? घरच्याचा सपोर्ट तो फुल होता, पण कामामुळे काही जास्त जमत नाही. तरी आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे. ही संकल्पना कशी, गाव चॅम्पियन एका दिवसातच तुम्हाला सगळे मॅच खेळता येतात आणि जिंकता येतात? तो एक समज खूप छान आहे. निश्चित शुभेच्छा असतील गणेश पवार, मॅन ऑफ द सिरीज, देहू नगर चॅम्पियन. आणि यानंतर निश्चित मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आपण स्थानापन्न व्हायचंय. ही स्पर्धा अत्यंत शानदारपणे पुढे जाते. खर तर मॅनेजमेंट करत असताना सातत्याने क्रिकेटची आवड गेली 25 वर्ष ज्यांनी जोपासली, देवगावाचं क्रिकेट फुलवलं. आणि त्याबरोबर आजही ज्या बाहेर कमर्शियल टुर्नामेंट्स होतात, सगळ्या टुर्नामेंट्स होतात, सगळे खेळाडू आणि त्यांचा खेळ बारकाईनं बघत असतात. आणि त्यामुळेच आपल्या स्पर्धेमध्ये काय नाविन्यपूर्ण करता येईल याचा विचार ज्यांच्या डोक्यामध्ये सतत असतो. आणि एक दर्जेदार आयोजन ज्यांनी साकारलं. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. स्पर्धेचा फॉर्म पडला आणि 15 मिनिटात सगळे संघ बुक झालेत आणि परत 5-5 संघ एका पूलमध्ये वेटिंग. मला वाटतं एवढा प्रतिसाद कधीच कुठल्या स्पर्धेला मिळाला नाही. आम्ही स्पर्धा बघतो, टीमा स्पर्धा अनाऊन्स झाल्यानंतर फोन करावे लागतात खेळाडूंना, तेव्हा संघ कुठेतरी बळच एक संघ कंप्लीट करावा लागतो. तुम्ही ग्रुपवरती मेसेज बघता की इथं या आपला 2 संघ कमी आहेत, त्या आपला 1 संघ कमी आहे, आणि मग एखादा संघ असाच बोलावून घेतला जातो. पण इथे 15 मिनिटामध्ये जर सगळे संघ कंप्लीट होत असतील तर त्याला कारण आहे मागच्या 4 वर्षांचं नियोजन. आणि हे जे नियोजन ज्यांच्या माध्यमातून झालं, हनुमान क्रीडा मंडळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करू आपण. आणि आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी मी संदीपजी परंडवाल यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचे आणि खेळाडूंचे आभार माना. सर्वांना खूप उशीर झालाय, मान्यवर पण बराच वेळ बसलेत. माझे बंधू योगेश परंडवाल यांनी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत. तरी पण ही स्पर्धा पार पाडत असताना ज्या ज्या सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केले आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान दिलं, त्या मान्यवरांचं मी प्रथमतः आभार मानतो. हे जे मान्यवर आहेत हे प्रत्येक वेळेस आम्हाला भरीवासी मदत करून ही स्पर्धा पार पाडण्यास मदत करत असतात. ही स्पर्धा पार पाडत असताना जे सर्वात मोठं योगदान होतं ते हनुमान क्रीडा संघाचे सर्व सभासद. आणि महत्त्वाची गोष्ट, हनुमान क्रीडा संघ यावर्षी 25वे वर्ष साजरा करत आहे. या 25 वर्षाच्या कार्यकालात हनुमान क्रीडा संघाने संघहित हेच ब्रीदवाक्य मानून सर्व सभासदांनी संघासाठी, संघहितासाठी जे प्राधान्य दिलं त्याचंच फळ हे म्हणून आज संघ एवढ्या मोठ्या स्पर्धा आयोजित करू शकतो आणि त्या यशस्वीरित्या पार पाडू शकतो.
सर्व बक्षीसदाते त्याचबरोबर मावळ क्रिकेट असोसिएशन यांनी दरवेळेप्रमाणे ही स्पर्धा पार पाडत असताना जे सहकार्य केलं त्यांचे आभार. तसेच पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट बॉल असोसिएशन यांचे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार मानतो की नजर चुकीने त्यांना एका चुकीला आमच्या चुकीमुळे सामोरं जावं लागलं. त्याबद्दल मी त्या असोसिएशनचे पूर्ण आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की नजर चुकीने हे चूक झालेली आहे आणि त्यांनी खेळाडू वृत्तीने ही मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ही स्पर्धा पार पाडत असताना सगळ्यांना मी एक हक्काने विनंती करतो की जे सभासद या स्पर्धेसाठी राबले आहेत आणि ती यशस्वी करून दाखवली आहेत त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदारपणे टाळ्या वाजवाव्यात. असेच सर्वांचे सहकार्य यापुढे राहावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील वर्षी आम्ही अजून एका नवीन जोशात आणि नवीन दिमाखाने स्पर्धा करून दाखवू ही ग्वाही देतो आणि थांबतो आणि उपस्थितांचे आभार परत एकदा मानतो. धन्यवाद पप्पू तथा संदीप परंडवाल. यानंतर लगेचच आपण मैदानाचा राजा या ठिकाणी एक महत्वाचा सन्मान करायचा आहे. हनुमान देहू हा संघ तयार झाला आणि संघाच्या माध्यमातून संघाला अगदी सुरुवातीपासून ज्यांनी मोठा सपोर्ट केला, जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे सुद्धा संघाच्या पाठीमागे ठाम राहिले, आजही या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी ते उपस्थित आहेत. विशेष करून आम्हाला मोठा अभिमान आहे की ज्यावेळेस पुण्यातले खेळाडू परदेशात जातात आणि पुण्याचं नाव उज्ज्वल करतात, आजही डिंगडॉंग म्हटलं की जगभर या संघाचा दरारा आहे. आणि हे नाव सातत्यानं तयार होत असताना या खेळाडूंनी भरपूर कष्ट केलेले आहेत, मेहनत केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कष्टांना प्रतिसाद देऊ आणि अशाच एका लिजेंड सुपरस्टारचा आपण सन्मान करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया संदेश पार्टे सरांचं. मी आयोजक संदीप भाऊ परंडवाल यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संदेशजी पार्टे सरांचा सन्मान करा. एक या स्पर्धेची छानशी आठवण म्हणून त्यांना एक कॉफी मग या ठिकाणी आपण सन्मानानं प्रदान करतोय. आजही संदेश पार्टे मैदानामध्ये खेळतायत, खेळाडूंना सपोर्ट करतायत, नवीन खेळाडू घडवतायत. निश्चित त्यांच्या क्रिकेट विषयी योगदानाबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर देहूगाव चॅम्पियन्स हे बक्षीस आपण देणार आहोत आणि 21,000 कॅश प्राइज आणि बरोबरीनं ट्रॉफी असं पारितोषिक आहे. मी ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी आपल्या मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे या. समोर सन्मान्य योगेशजी परंडवाल, सन्मान्य प्रकाश भाऊ हगवणे, सन्मान्य योगेशजी काळोखे, सन्मान्य प्रवीण भाऊ काळोखे, सन्मान्य तुकाराम आबा यांना विनंती आहे. तुकाराम आबांना बरोबरीनंच नगराध्यक्षा पूजाताई, पलीकडच्या बाजूला सर्व मान्यवर अतिथी शीतलजींना विनंती या पुढे, विवेकजींना विनंती आपण पुढे या. पलीकडं सागरदादा भसे, मनोज भाऊ, प्रवीणजी, पाठीमागे बसलेली सगळे लाईनची मंडळी आपण सर्वांनी या. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देहूगाव नगर चॅम्पियन आर्या 11 नागेश भाऊ काळोखे, स्पोर्ट्स फाउंडेशन देहूगाव. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या संघाचं स्वागत करू. आज सगळ्या मॅचेस ते जिंकत गेले आणि अखेर चॅम्पियन बनलेत. देहूगाव नगर चॅम्पियन नागेश भाऊ काळोखे, स्पोर्ट्स फाउंडेशन देहूगाव. अभिनंदन टीम, मान्यवरांचे मनापासून आभार. संघाचे मनापासून आभार. मान्यवरांनी असंच थांबा. लगेच पुढचं बक्षीस आपण अनाउन्स करतोय. मैदानाचा राजा, चांदीची गदा, युवा उद्योजक अमित दादा घेनंद यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं आणि ही सुंदर अशी चांदीची गदा तर खरं तर कुस्तीतल्या पैलवानाला मिळते, मात्र आज क्रिकेटच्या पैलवानाला ही गदा मिळणार आहे. या ठिकाणी मी विनंती करतो मान्यवरांना आपण ही गदा प्रदान करायची आहे. खरं तर संकल्पना अशी होती की इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स, एखाद्या मॅच मध्ये असा काही परफॉर्मन्स आहे की तो तोंडात बोटे घालायला लावणार आहे.
परत तो खेळाडू केवळ परफॉर्मन्स करून थांबत नाही, तर तो तितक्याच आदरयुक्त आपल्या वागण्यानं सगळी मॅच प्रभावित करतो. पंचांशी चांगलं वागतो, आपल्या सहकार्यांशी चांगलं वागतो, या गोष्टी सुद्धा आम्ही बघितल्या. आणि जे 4 नॉमिनेशन होते त्यापैकी एकाला ही गदा आपण देणार आहोत. नॉमिनेशन्स आहेत विशाल निगोट, आंबेगाव, प्रमोद साळवी, सूरज पठाण आणि राजू पेरुमल. या 4ही खेळाडूंनी इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स केला त्या मॅच मध्ये. कुणी जास्त षटकार मारले, कुणी विकेट काढल्या, कुणी ती मॅच प्रभावित केली आणि आपल्या संघाला जिंकून दिली. तर असा खेळाडू आहे जो या स्पर्धेमध्ये चमकलाय आणि ही बारी घाटात सगळ्यात आतून आलेली आहे. मैदानाचा राजा, बिग हँड शू, राजू पेरुमल. राजू पेरुमल इथे नसतील तर आहे हितेश नडार, दिनेश चव्हाण, देहू रोडचे प्रतिनिधी या आणि या गदेचा स्वीकार करा. राजू पेरुमल हा इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्सचा मानकरी ठरलाय, या स्पर्धेचा, या मैदानाचा राजा. आणि प्रथम वर्ष मैदानाचा राजा अर्थात प्रथम वर्षाचा मानकरी राजू पेरुमल. सलग 5 षटकार या मैदानामध्ये त्याने मारलेत आणि सातत्यानं आपल्या प्रदर्शनानं तो मॅच प्रभावित करत असतो. यानंतर चॅम्पियन. खर तर काय सुंदर डिझाईन आहे या ट्रॉफीचं. सातत्यानं ही ट्रॉफी फिरत होती, मात्र कोण पटकावणार हा प्रश्न होता. आणि इथे ही ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला आपण देणार आहोत 71,000 रुपयांनी ट्रॉफी. हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं. देहू रोड, देहूगाव नगर पंचायतचे गटनेते सन्माननीय प्रथम नगरसेवक गटनेते देहू नगर पंचायत योगेश भाऊ परंडवाल यांच्याकडून 71,000 रुपये आणि झळाळता असा करंडक. या ठिकाणी हे बक्षीस या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. सुंदर डिझाईन केलेली ही आपण पाहतो हे स्टँड आणि याच फिरत्या स्टँड वरून ही ट्रॉफी उचलली जाणार आहे. या स्पर्धेचे विजेते मी मान्यवरांना विनंती करतो, देहू गावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, गटनेते योगेश भाऊ परंडवाल आणि सर्व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस दिलं जाईल. विनर्स आलमभाई पठाण, वॉरियर्स वारजे पुणे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. संदेशजी पार्टे, धनंजय, श्रीकांत खुणे, महेश शिंदे आणि तगडी फौज चेतन भाटे. वंडरफुल परफॉर्मन्स. एक आमदार एक संघ या टीमच्या माध्यमातून ही टीम पूल मधून क्वालिफाय झाली. सेमीफायनल मध्ये सांगवी संघाचं आव्हान मोडून काढलं आणि फायनल मध्ये दिमाखात स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकचे मानकरी ठरलेत, विजेते ठरलेत, विनर्स ठरलेत आलमभाई पठाण वॉरियर्स वारजे पुणे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करूया विजेत्यांचं. सुंदर स्पर्धा, दिमागदार आयोजन, डोळे दिपवणारी रोषणाई, याची देही याची डोळा, पाहावासा अनुपम देखना सोहळा. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक हनुमान क्रीडा मंडळाचा हा देखना गौरवशाली सोहळा आज संपन्न होतोय. देवगाव चॅम्पियन्स, वेगवेगळ्या पूल मधील सहभागी झालेले संघ, आयोजक दानशूर दाते यांनी केलेली मदत, हनुमान क्रीडा मंडळानं केलेलं शानदार नियोजन, आयोजन आणि गेले 5 दिवस मात्र मंतरलेले होते. आज या आनंदाचा सांगता समारंभ होत असताना निश्चित आनंद होतोय. एका यशस्वी पर्वाची यशाची गाथा संपन्न होते. सर्व खेळाडूंना आम्ही मनापासून धन्यवाद देतो.
सर्व दानशूर दात्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचे मनापासून इथे आभार मानतो आणि असंच या स्पर्धेवरती प्रेम करा. सातत्याने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि ही स्पर्धा अशीच उत्तरोत्तर यशस्वी करा अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा समारंभ संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.